रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे तुळजाप्रिया रोहिणी ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर आजपासून म्हणजे 17 मेपासून अधिक मास सुरू होतोय. तर अधिक मासाच्या निमित्ताने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. ह्या अधिक मासामध्ये दीपदानाचे तसेच अधिक मास महात्म्य श्रवण करण्याचे खूप महत्त्व सांगितले जाते. तर आपण संपूर्ण महिनाभर अधिक मास महात्म्य श्रवण करणार आहोत. मी कथन करणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी 30 दिवस ह्या अध्यायांचे नक्की श्रवण करा अशी आशा आहे. आणि व्हिडिओ हा संपूर्ण ऐकायचा आहे. प्राकृत ओवी स्वरूप मी अध्याय ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तसेच मराठी अर्थसुद्धा आधी सांगणार आहे. म्हणजेच अधिक मास महात्म्य अध्याय पहिल्याचा कथासार सांगेल आणि त्यानंतर त्याचे प्राकृत जो अध्याय आहे तो सांगणार आहे. आणि जो व्हिडिओ दुसरा अपलोड करणार आहे त्यामध्ये फक्त जो प्राकृत अध्याय आहे त्याचा डीपली मी अर्थ प्रत्येक ओवीनुसार अर्थ सांगणार आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता जास्त वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूया. श्री अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. त्याआधी आपण थोडक्यात त्याचा कथासार म्हणजेच मराठीमध्ये कथा ऐकूया आणि त्यानंतर प्राकृत ओवी घेऊया, श्लोक्स घेऊया. तर चला सुरुवात करूया. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी श्री गणेशाला वंदन करावे. सर्व शुभकार्ये निर्विघ्नपणे पार पडते, कारण करता करविता तोच श्री गणेश असतो. त्यांना वंदन करून अधिक मास महात्म्य या ग्रंथातील कथा थोडक्यात सांगतो. अधिक मास कोणता आणि त्याचे महत्त्व काय याबद्दलचे सामान्य लोकांना सहज कळावे म्हणून ते कथारूपाने सांगितले तर त्याचा उमज हा सहज होतो. त्यांच्या हातून तसे धर्म आचरण घडते आणि सर्वांचे कल्याण होते. मानव कल्याणाच्या दृष्टीने महर्षी व्यासांनी पुराणांची रचना केली. त्या पुराणातील कथांचा सर्व लोकांवर चांगला परिणाम झाला आणि जगात धर्म आचरण वाढले. शास्त्रापेक्षा रूढी बलवान ठरते. परंपरेने चालत आलेले धर्म आचरण, व्रते, नियम, सण निष्ठापूर्वक केल्याने सर्वांचे कल्याण होते. महर्षी व्यासांनी संस्कृत भाषेत पद्म पुराण नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात अधिक मासाचे महात्म्य वर्णन केले आहे. निमिष नावाच्या अरण्यातील शांत तपोवनात शौनक, गालव, सप्तऋषी व अनेक ऋषीमुनी धर्मचर्चा करीत असत. अशावेळी एकदा तेथे सूत नावाचे सर्वश्रेष्ठ पुराणिक आले. ते फार विद्वान होते. त्या सूत पुराणिकांना ऋषींनी विचारले, आम्ही धर्मचर्चा खूप करतो, परंतु ज्या धर्म आचरणाने सामान्य जनांचे कल्याण होईल असे एखादे सोपे सहज सुलभ व्रत, दान किंवा साधना असेल तर ती आपण मानव कल्याणासाठी सांगाल काय? सूत पुराणिक म्हणाले, आपण मला जो प्रश्न केला तोच प्रश्न पूर्वी माता लक्ष्मीने भगवान नारायणाला केला होता. त्यावेळी नारायणांनी लक्ष्मी माताला सांगितले. त्यांच्या सुख संवादामधील कथा मी सांगतो, ती आपण शांतपणे ऐकावी. कलियुगात नरदेह प्राप्त होणे ही एक विशेष गोष्ट आहे. नरदेह मिळालेल्या प्राण्याला मात्र अनेक दुःख, संकटे आणि व्यथा प्राप्त होतात. अशा वेळी तो भांबावून जातो. शरीराला, मनाला खरे समाधान, शांती, सुख कसे मिळेल याचा उपाय तो शोधित असतो, पण मार्ग लवकरच सापडत नाही. इंद्रिय सुखाच्या मागे लागून वाढत चाललेल्या आशा आकांक्षा पुरवण्यातच त्याचा सारा वेळ निघून जातो. स्वार्थापुढे परमार्थ साधनेला त्याला वेळच मिळत नाही. सुख मिळवता येते, पण समाधान मिळणे फारच कठीण असते. ते मनाचे, आत्म्याचे समाधान हेच खरे सुख असते. याचा उमज लवकर होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी धर्म आचरणाचे, व्रताचे, नियमांचे, स्नानदानांचे असे सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय निष्ठापूर्वक चिकाटीने केले पाहिजे. या धर्म आचरणात सुद्धा नेहमी अडथळे येत असतात. संसारातील अनेक समस्या येत असतात. मायापाशाशी अनेक बंधने आणि व्यवहारातील पेचप्रसंग यामुळे माणसे
माणसाचं मन विषिन्न होतं, शरीर आत्मा मलिन बनतो. अशावेळी शास्त्रकारांनी माणसातील आचारधर्म पाळण्यास सांगितले आहे. ते जर श्रद्धापूर्वक पाळले तर मानवांचे कल्याणच होते. लक्ष्मीनारायणांचा अशा प्रकारे सुखसंवाद चालू असता लक्ष्मी म्हणाली, देवा, हा मलमास म्हणजे आहे तरी काय, आणि त्यात कोणते आचारधर्म पाळले असता या सर्व मानवांचे कल्याण होते, याबद्दलची माहिती मला द्यावी. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, ती माहिती मोठी, तथापि थोडक्यात तुला ती संपूर्ण सांगतो, ऐक. सूर्याच्या गतीवरून सौरसाल आणि चंद्राच्या गतीवरून चांद्रवर्ष अशा दोन्ही प्रकारची कालगणना या पृथ्वीवर चालू आहे. परंतु या दोन कालगणनेत दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. तो फरक दूर करून 2-3 वर्षांनी चंद्रमासात एका अधिक महिन्याची भर ऋषींनी घातली आहे. हा अधिक मास म्हणजे दर 3 वर्षांनी एकदा येणारच. हा 12 महिन्यात 13वा असा विशेष महिना आहे. त्याचा महिमाही विशेष असाच आहे, कारण या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीचे संक्रमण करीत नाही. सूर्य हा प्रत्येक महिन्यात एका राशीचे संक्रमण करतो, तर चंद्र हा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो. अशा रीतीने दरवर्षी त्यांच्या गतीत सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. आणि मग दर 3 वर्षांनी या कालगणनेचा मेळ घालण्यासाठी ज्या महिन्यात सूर्यसंक्रांत येत नाही तो विशिष्ट महिना अधिक मास म्हणून पाळला जातो. सूर्यसंक्रांत नसलेल्या त्या चांद्र अधिक मासात वातावरणात विशिष्ट प्रकारचा बदल होतो. ग्रहण काळाप्रमाणे वातावरण गढूळ मलिन बनते, म्हणून त्या महिन्याला अधिक मास हे नाव दिले गेले. या मासात कोणतेही मंगल कार्य करू नये, फक्त पुण्यकृत्य करावी. त्याने आरोग्य आणि मानसिक समाधान टिकून राहते. आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून प्रत्येक स्त्री पुरुषाने या मासात कोणकोणती व्रते, नियम, पुण्यकर्मे यथाशक्ती करावीत. यातील एक जरी पुण्यकर्म कळत नकळत घडले तरी त्याचे फळ चांगलेच मिळते. या मलमासात दानाचे महत्त्व फार मोठे आहे. रोजच्या व्यवहारात माणूस आपल्यासाठी आणि कुटुंबातील आप्तेष्टांसाठी नेहमी खर्च करीत असतो, परंतु त्याला ते दानाचे पुण्य लाभत नाही. म्हणून निदान या महिन्यात तरी सत्पात्री ब्राह्मणाला काही वस्तू, वस्त्र आणि अन्नदान दिले पाहिजे. ते दान प्रत्यक्ष भगवंतांच्या चरणी अर्पण होत असते, कारण ब्राह्मण हे भगवंतांचे मुख आहेत असे पुराणात सांगितले आहे. पूर्वी कृतयुगात ऋषीमुनी आणि ब्राह्मण पंडित अरण्यात तपोवनात राहून विश्वकल्याणाचे चिंतन करीत अनेक विज्ञानशास्त्रांचा शोध लावीत, प्रयोग करीत. स्वतः राजे लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. त्रेतायुगात ऋषीमुनी आणि पंडित ब्राह्मण राजवाड्यात स्वतः जाऊन राजाकडून आपल्या इच्छित कामना पूर्ण करून घेत असत. द्वापार युगात राजे लोक मोठमोठे यज्ञ समारंभ करून त्यात ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मणांना मुद्दाम निमंत्रणे करून बोलवीत आणि त्यांना भरपूर दान देत असत. मात्र या कलियुगात ब्राह्मणांनी आपला मूळ आचारधर्म सोडला. असे ब्राह्मण फारच थोडे राहिले, ऋषीमुनी तर अगदीच थोडे राहिले. अशा सदाचारी निष्ठावान गुरु ब्राह्मण सुवासिनी यांना गृहस्थ पतिपत्नींनी मुद्दाम आपल्या घरी बोलावून त्यांची पूजा करून यथाशक्ती वस्तू, वस्त्र, अन्न दान करावे. मिष्टान्न भोजन देऊन विडा दक्षिणा द्यावी. अधिक महिन्यात ब्राह्मण पूजेचे आणि त्यांना दान देण्याचे पुण्यकर्म जसे श्रेष्ठ आहे, तसे गायीची पूजा आणि गोदानाचेही महत्त्व फार मोठे आहे. येथेच आपला पहिला अध्यायाचा हा कथासार समाप्त होतो. आता आपण प्राकृतमधील अध्याय ऐकणार आहोत. हा खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण अधिक मासामध्ये संपूर्ण अध्याय ऐकणे खूप पुण्यकारक आहे. तर सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकायचा आहे आणि रोज संध्याकाळी किंवा सकाळी विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे, तुम्हाला जमेल तितक्या वेळा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की ह्या मंत्राचा सुद्धा पाठ करायचा आहे. तर चला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. अधिक मास अध्याय पहिला प्राकृतमध्ये.
पारायणसुद्धा तुम्ही करू शकता. रोज एक अध्याय श्रवण करायचा, हे सुद्धा पारायण होते. तुमच्याकडे पोथी असेल तर तुम्ही पोथी घेऊन रोज अखंड दीप लावून पारायण करू शकता. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमो जी गणराजा. चला. ओम नमो जी गणराजा. एकदंता चतुर्भुजा फर्शपाणी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्न हरू ग्रंथारंभी नमस्कारू देओनिया अभयवरू नेयी परपारू ग्रंथ हा नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंस वाहिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदास जो सर्वस्व उदास तयाची धरुणी आकाश ग्रंथ शेवटास जावो हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्या आधीन ग्रंथारंभी लोभ धरुन वदेन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्वही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणींचे संमत तयाचा असे हा मतीतार्थ तो असो अवगता श्रोतिया कवन एक अवसाराचे संधी मिळवनिया ऋषींची मांदी नैमिषारण्याची ये अवधी येते झाले सत्वर जे महातपस्वी योगी राज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेसी पातले शशी समान शीतळता भानु समान ते जाळता तयाची आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वता पावे पै ऐसे सर्व ही ऋषी ईश्वर गालव आणि शुक्रेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्र ऋषी मिळवण सुता प्रतिकरिती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्यस नामस्मरण करिता अवकाश कदा नसे पै जरी की जे तीर्थाटन व्याधीग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै शक्तिविन सर्वथा न जाववे तीर्थपंथा द्रव्ये जावे जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसियासी कवन उपाय प्राणिया कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची राशी दरिद्री घडती प्राणियासी मग पावे रवरव नरकासी यमयातनेसी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचनी भोगिता जना उसंत जाना नसेची ऐसिया प्राणियासी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकुनिया सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूत पै सूत वदे तेव्हा वदन मौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे हे भगवान दैवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणिमात्रांचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामिया तरी कृपाळुत्वे करुणी निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तर ती भवार नवी जैसी पतिविन रमणी न शोभे कदा दीन यामिनी तेवी अदत्त जालिया प्राणी न शोभे दानी कदा तो तैसे दान धर्माविन जे नर ते द्विपदाचे केवळ खर
तरी अल्प वेचून पुण्य अपार. कवन असे स्वामिया कवन दान कवन तप. हे कृपा करून या अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प. तरणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा. आकर्णुनी बोलतसे वाचा. स्वामी तो दीन जनांचा केशवराज सत्य पै. ऐकहो क्षीराब्धीत नये दुर्लभ तो नरदेह. येथे सहजासज घडती अपाय. सायास नसता अनायासाये. ते कवन म्हणसी तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देखे. शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडती की. स्नानसंध्या देवता अर्चन कुळधर्म वर्णाश्रम जान. पर्वकाळ न घडे दान मग तीर्थाभ्रमण कायसे. शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवता अर्चन विधी. अथवा पर्वकाळ कुळ धर्मसंधी द्रव्याविन सिद्धी केवी होय. किंवा अकाळी घडे मौजी लग्न द्रव्य नाही म्हणून. शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारे. अष्टवर्षी चौलोपनयन तैसेच कन्येचे कन्यादान. हे समयासीन घडती जाण म्हणून अकाळ बोलीजे. का आलिया पितृदिवस कांता झालिया स्पर्श. म्हणून अकाळी तो दिवस शास्त्राज्ञाने ऐसे बोलती. अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर मग राहिला सहजची आचार. तैसेच प्राशने करणे लागे नीर. अन्नही परिकर शय्येवरी. इतुकिया दोषांच्या मळासी संचय होताची समरसी. तया ते म्हणती मलमासी घटका पळ दिवस गणिता. नक्षत्र आणि मास तिथी हे कवने अर्थे उणे होती. तरी ऐसिया दोषाची होता भरती. मग ते पावती क्षयाते. म्हणून तिसरे वरुषी जाण एक मास अधिकतेने गुण. मग ते होय म्हणून नाम अभिधान. मलमास जाण बोलीजे. तरी ऐसिया दोषांचे क्षाळन होईल तैची ऐके साधन. मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयमीच जाण वल्लभे. जेवी त्रिगुण निरसिलियावरी वस्तू उरे साक्षात्कारी. हे खून जाणावी चतुरी संत सेवा धरिजे. तैसे 3 संवत्सर गेलिया उरे मास ज्योतिर्मया. नामधरिती जाणती तया केशवराया म्हणून. केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश. म्हणून बोलीजे केश दोषग्रासक जो मी. तया मासाचे महिमान ऐके होनी सावधान. मलमास प्राप्त झालिया जाण मांगल्य विधान लोपती. न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य. तीर्थाटन पर्याय तोही न घडे जाण पै. तरी ऐसियासी काय की जे कवन पुण्ये दोष क्षाळीजे. तरी ऐके कमळजे जे सुगम भूमंडळी. संक्रांतीहीन जो मास म्हणून या मलमास. येथे जया वाटे हव्यास परलोकीचा पै. तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे. पुण्यक्रिया स्वभावे आचरण पै की जे. ऐकुनी ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर. कवन विधी कवन प्रकार कृपा करुनी सांगिजे. हे नाथ कृपाळुवा यथानुक्रमे निवेदावा. उद्यापन विधी बरवा जे पूर्वी केशवा पुसिले. मग बोलो आदरिले देवे परमहास्य केले. म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे. ब्राह्मणस्य मुखमासित ऐसी तो श्रुती गर्जत. ते ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जाणत अससी की. तरी ते ब्राह्मण मनसी कैसे सांगतो तू ते जाण ऐसे. वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनारिसे सर्वदा. ही लक्षणी जे मंडित स्नान संध्याशीळ सदायुक्त. विद्या असोनी अगर्वित ते प्रिय होत मज लागी. स्वगृही जे पचते अन्न अग्निहोत्र श्रौत स्मार्त जाण. वेदांतरंगीचे ज्ञान ते प्रिय जाण मज लागी. वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडित आणि विप्रजान. याज्ञिक अयाज्ञिक जाण ते प्रिय मज लागी. इतुके असुनी अगर्वित वोळंगता नाही किंचित. समान दृष्टी सर्वातीत तो प्रिय निश्चित मज लागी. म्हणून माझी मुखे निर्धार वेदेचे केला असे साचार. ऐकोनिया
ऐसे उत्तर लक्ष्मी बोलती जाहली, ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देता, तरी का फिरती लोलंगता, कवडीसाठी विदेशी, तरी ये विषयीचा संशयो निरसावाजी, संदेहो तव बोलिते येते माधव, ऐके अभिप्रावो पैयाचा, कृतत्रेत द्वापार आणि कली, हे निर्माण झाले जिये काळी, सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी, तया काळीचा वृत्तांत असे पै, चारी युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता, तै 33 कोटी सी विधाता, तोही होता जवळीके, ते वेळी युगाचा युग धर्म, चारी वर्णाचा वर्णाश्रम, तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी, कृतयुगा माझारी, स्नान संध्यादी कर्मे माध्यान्यवरी, ब्राह्मणे संपादावी बरवी परी, मग आश्रमा भितरी पैयावे परी, तयांची योगक्षेम चिंता, रायानी करावी व्यवस्था, न मागता पूर्वीती पदार्था, कार्यप्रसंगता संपादी, ऐसा प्रथमयुगी धर्म होता, दुसरी याचा ऐका आता, त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी, एकयामपर्यंत वरी, नित्यनेम सारावा भूसुरी, मग जाऊन राजद्वारी, जोडिल्या करी विनवावे, तव तया प्रभूने जाना, पूर्वीचे ब्राह्मणाची वासना, द्वितीय युगीची ही रचना, कर्म आचरण अंतरले, आता तिसरे द्वापर, ऐके तयाचा निर्धार, यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जाती न पाचारिता, धन आशेसाठी बापुडी, हिंडताती देशोधडी, तेथे स्वधर्माते बापुडी, अंतरली अनायासे, कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचीच ध्यान, म्हणून हिंडती रानो रान, कर्मभोगे आपुलिया, ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन, तरी ब्राह्मणांचा अन्याय कवन, पाहे शोधून अंतरी, केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणस्य मुख म्हणून, या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भूसुर, जैसे स्वर्गी सुरवर, तैसे पृथ्वीवरी भूसुर, होतो माझाचा अवतार, म्हणून अगोदर पूजावे, म्हणून जया वाटे पुनीत व्हावे, तेने हे व्रत करावे बरवे, देव ब्राह्मण पूजावे, ऐक बरवे परी कैसी, प्रातःकाळी उठवनिया, नित्यनेमादिका क्रिया, सारोनिया स्नानविधी, बरविया मूर्ती पूजाव्या देवता अर्चनी, उपरी सपनिक ब्राह्मणा ते पाचारी, जे भावार्थे आसन देऊनी, तया ते पूजा विधानाते पैकी, जे अर्ध्यपाद्य ती पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी, तेने विधी समर्पावी, पूजा मज प्रीत्यर्थ, मग नाना प्रकारे मिष्टान्न, अपूप लाडू पक्वान्न, क्षीरखांड पायसान्न, करावी निर्माण तया लागी, नाना प्रकारे चित्र विचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र, कथिका वटकादी यंत्र, दधी मिश्रित करावे, अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रती, तद्योदन भोजनांती तया प्रती समर्पावे, ऐसे षड्रस मिष्टान्न आखंड घालावे भोजन, येणेकरिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी, भोजने झाली यावरी, यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी, मदर्पण बरविया परी, तया करी अर्पावे, मग घृतपक्व पांच पक्वान्ने करून, फलतांबूल दक्षिणादान, येणे करुणी वायन दान, द्यावे जाण तयासी, एला लवंग जायफळ पत्रीसहित 13 गुणी तांबूल, अर्पुनी घाली जयमाळ, गळा सुगंध पुष्पाची, ऐसे पूजन करून बरवे, तयांचे आशीर्वाद घ्यावे, लक्ष्मीनारायण जाणूनी नमस्कारावे, मग बोळवावे स्व आश्रमा, ऐसे व्रत 1 मासवरी करावे सहपरिवारी, आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परिसारावी, ऐसे करिता व्रत आचरण होय दोषमळाचे क्षाळन, मग सुचिष्मंत होऊन पावे सदन माझे तो, ऐसा इतिहास बरवा जान, लक्ष्मी प्रति श्रीनारायण स्वमुखे श्रुत करी आपण, तेची कथन कथिलेसे, प्राकृत भाषा बरवी, तुम्हा ते अर्पिली आघवी, संशय न धरा जीवी, पुराणी पहावी प्रचित, ऐसा प्रथमोऽध्याय बरवा, तुझ प्रति पावो माधवा, येथुनी कथा भाग अवघा, अवधारावा पुढे पै,
करिता ऐसे व्रत न दारिद्र्य ना वैधव्य अपमृत्य. यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिलासे. श्लोक. मलमासव्रतं नार्या करोति समुद्रजे न वैधव्यं न दारिद्र्यं पुत्रशोकः कदाचन. इति श्री अधिकमास महात्म्य पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोडहा. येथेच अधिक मास महात्म्य अध्याय समाप्त होतो. तर ओवी संख्या 95 होत्या. तर आपण सर्व त्या प्राकृतमध्ये कथन केलेल्या आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, अगदी मनापासून आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि रोज आपण ह्याच टायमिंगला भेटणार आहोत ह्याच अधिक मासाचे अध्याय घेऊन. तर येथेच आपण आज व्हिडिओ संपवूयात. उद्या भेटूया परत एकदा तर दुसरा अध्याय घेऊन. तर नक्की तुम्ही नवीन असाल चॅनलला तर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही सूचना असतील तर नक्की सूचना कमेंट बॉक्समध्ये कळवाव्यात. आणि अजून व्हिडिओमध्ये काय सुधारणा हव्या आहेत किंवा म्हणजे पहिला व्हिडिओ आहे तो त्यामुळे थोडंसं काही चुकलं असेल तर नक्की कळवा. काही अजून सुधारणा हव्या असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.